नमस्कार. वाचन व्रतच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी शर्वरी पाटणकर. आज मी तुम्हा सगळ्यांसाठी निवडलंय एक पुस्तक, आनंद यात्री, जे लिहिलंय यशस्वी उद्योजक मोहन गोरे यांनी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमणा करत करत एकीकडे शिक्षण घेत, वेगवेगळे अनुभव घेत, वेगवेगळ्या युक्त्या करून आपले मार्ग शोधून काढत आणि अनेक नोकऱ्या करून मग स्वतःचा बिझनेस उभा करण्याची मजल गाठणारा असा हा यशस्वी उद्योजक मोहन गोरे, ज्यांना साहित्याची पण आवड आहे, कविता करण्यामध्ये रुची आहे, असा मित्रपरिवार जमवून साहित्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची आवड असलेले असे हे मोहन गोरे. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं तर ते मुंबई विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे पदवीधर आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटचा त्यांनी तेव्हा डिप्लोमा केला होता. 10 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग आणि 7 वर्ष मार्केटिंग अशा प्रदीर्घ काळ नोकरी करून त्यानंतर 1980 साली सिरॅमिक ग्रुपची त्यांनी स्थापना केली. सिरॅमिक्स, पावडर मेटलर्जी आणि मॅग्नेट क्षेत्रात सिरॅमिक ग्रुप अग्रेसर आहे. मोहन गोरे यांनी हे पुस्तक समर्पित केलंय अतिशय इंटरेस्टिंगली कुणा एका व्यक्तीला नाही. ते लिहितात, माझं सर्वांगीण यश हे माझ्या बालपणापासून आजवर असंख्य लोकांनी जात, धर्म, देश विसरून केलेल्या निस्सीम प्रेमभावनेचं प्रतीक आहे. म्हणूनच हे पुष्प कोणा एका व्यक्तीस अर्पण न करता मैत्री आणि विश्वबंधुत्व या संकल्पनेलाच मी अर्पण करत आहे. आनंद यात्री या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी. ते असं लिहितात, मोहन गोरे म्हणजे एक अवलिया, एक मस्त कलंदर, आपल्याच धुंदीत आयुष्य भरभरून जगणारा, जगभर भ्रमंती करणारा, जात पात, धर्म, देश, भाषा विसरून सर्वांवर निस्सीम प्रेम करणारा एक आनंद यात्री. कुशाग्र बुद्धिमत्ता, सतत जागरूक असलेली संशोधक वृत्ती, प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन समजावून घेण्याचा स्वभाव आणि त्या जोडीला कठोर परिश्रमांनी युक्त अशी उद्यमशीलता, याच्या जोरावर अतिशय खालावलेल्या सांपत्तिक स्थितीत बालपण आणि तारुण्य गेलेलं असलं तरी मोहन गोरे यांनी असामान्य कर्तबगारी दाखवत अनेकाधिक कार्यसिद्धी प्राप्त केल्या आहेत आणि करत आहेत. चला तर आनंद यात्रीमधली काही प्रकरणं मी वाचणार आहे. ह्याची सुरुवात मी करणार आहे पूर्वपीठिकेपासून, ज्याच्यामुळे आपल्याला एक मोहन गोरे यांची पार्श्वभूमी समजून घेता येईल. माझा जन्म 1 सप्टेंबर 1943चा. जन्मस्थान देवगड, कोकण. माझे आजोबा विनायक अनंत गोरे शास्त्री. शास्त्री ही उपाधी. ते विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आणि मूळ पेशा भिक्षुकीचा. कोचीन येथे एका मुलास संस्कृत शिकवण्यास गेले असता त्या मुलाचे अपघाती अवचित देहवसान झाल्यावर त्याच्या वडिलांनी विनायकरावांना विचारले, आपण हुशार आहात, आपण व्यापार का करत नाही? अशा रीतीने त्यांनी म्हणजेच विनायकरावांनी नारळाचा व्यापार सुरू केला. आत्माराम उर्फ आबा, माझे वडील, हे सगळ्यात मोठे अपत्य. त्यानंतर त्यांना सख्खे 4 भाऊ आणि 4 बहिणी एवढा पसारा. प्रायमरी शिक्षण देवगड येथे झालं. अगदी तरुणपणीच धंद्याच्या वृद्धीसाठी मुंबईस प्रयाण. वय वर्ष अवघं 18. जबरदस्त मेहनत आणि हुशारीच्या जोरावर वासुदेव, केशव आणि कंपनी ही त्यांची पेढी खूप फावली. एक चुलत भाऊ वासुदेव उर्फ तातूकाका कालिकतला स्थायिक झाले आणि पेढीची शाखा उघडली. दुसरी शाखा कोचीनला सदूकाका पाहू लागला. तशातच वडिलांना शेअर मार्केटचीही ओढ लागली. पैसा मुबलक मिळू लागला आणि प्रथम विवाह झाला. पहिले अपत्य मुलगी सुशीला, तिचे नाव. सुशीलाचा जन्म झाला आणि अक्षरशः 15वड्यातच तिच्या आईचा मृत्यू झाला. घरी सुबत्ता, नोकर चाकर आणि आबा प्रचंड कामात व्यग्र. त्या काळात दुसरा विवाह ही सर्वसामान्य बाब समजली जात असे. आबाही अपवाद नव्हते. त्यांनी दुसरा विवाह केला. गोखल्यांची यमुना आनंदी झाली. आनंदीनेही पहिल्या मुलीला जन्म दिला. प्रभावती तिचे नाव. दुर्दैव असे की मुलगी अगदी लहान असतानाच आनंदीला टीबी झाला आणि आबांनी तिला पाचगणीच्या सुप्रसिद्ध बिलिमोरिया सॅनिटोरियममध्ये दाखल केलं. तिथे गेलेली व्यक्ती ही टीबी झालेलीच असे. तेथून फारच थोडी माणसं बरी होत असत, कारण त्या काळी म्हणजे 1932 साली टीबीवर औषधच उपलब्ध नव्हतं. ही 1 वे एंट्रीच असायची. आनंदी आता परतण्याची शक्यता जवळजवळ शून्य समजून आबांनी 3रं लग्न केलं. पालघरच्या जोशांची रमा. विधिलिखित मात्र वेगळंच होतं. आनंदीला हॉस्पिटलातच कळलं की आबांनी 3रा विवाह केलाय आणि कदाचित तिला वाटलं असेल की माझ्या प्रभेला
सावत्र आईला नाही, मी वाढवायला देणार. मी बरी होणार. आणि आनंदी बरी होऊन घरी परतली. आता 2 पत्नी, पैसे मुबलक आणि नोकर चाकर गाड्या, फक्त मुलांचीच कमी असावी. दोन्ही आई क्रमवारीने पुत्रपुत्री जन्माला घालू लागल्या. माझा नंबर 8वा. तांत्रिक दृष्ट्या माझा जन्म अतिशय श्रीमंत घरी झाला. तांत्रिक अशासाठी की मी फक्त 7.5 महिन्यांचा असताना एका फार मोठ्या व्यावसायिक संकटामुळे आबा निष्कांचन झाले, केवळ एका रात्रीत. थोडक्यात मी गर्भ श्रीमंत, म्हणजे खऱ्या अर्थाने फक्त गर्भ श्रीमंत. सूत जळाले तरी पीळ जात नाही म्हणतात. पैसे गेले, नोकर चाकर, गाडी ड्रायव्हर सगळं गेलं. पण एका पाठोपाठ एक भावंड येतच होती. माझ्या पाठी अभय, मीना, श्रीकांत आणि आधी सुशीला, प्रभावती, मोहिनी, प्रभाकर, विष्णू आणि अस्मादिक. परिणाम व्हायचा तोच झाला. खाणारी तोंड फार आणि कमावणारे हात रिते. आई वडिलांचं शिक्षण प्राथमिक शिक्षणापुरतं मर्यादित. नोकरी मिळण्याची सुतराम शक्यता नाही आणि खिशात दमडी नसताना शेअर मार्केटमध्ये काय मिळणार. आबा श्रीमंत असताना त्यांनी आपल्या धाकट्या भावंडांना शिकण्यासाठी मुंबईत आणले होते. पुढे गावी जाऊन ते शिक्षक झाले. त्यांची गोष्ट वेगळी. खरं म्हणजे प्रत्येकाची गोष्ट वेगळी वेगळी. रुळावरून घसरलेल्या मालगाडीच्या डब्यांसारखी झाली प्रत्येकाची अवस्था. यातील काही डबे रुळावर कसे आले त्याची ही कथा. त्याच डब्यातील मीही एक डबा. तर माझे बालपण. माझा जन्म जरी देवगडला झाला तरी जवळजवळ संपूर्ण आयुष्य मुंबईचा बालेकिल्ला शिवाजी पार्क येथे गेले. मोहन निवास ही इमारत आबांनी 1936 साली त्यावेळच्या सुप्रसिद्ध वास्तुविशारद पत्की दादरकर व सुप्रसिद्ध बिल्डर A.B. पंडित यांच्याकडून बांधून घेतली होती. दुसरा संपूर्ण मजला आबांकडे. ह्या इमारतीचं मूळ नाव होतं सरस्वती सदन आणि निष्कांचन होऊन विकल्यानंतर झालं मोहन निवास. शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील कोपऱ्यावरील ही वास्तू. या वास्तूत आबा, सख्खी आई आनंदी, सावत्र आई रमा आणि सख्खी सावत्र 9 भावंड आम्ही राहत असू. अगदी लहानपणची एक आठवण म्हणजे मी 3-4 वर्षांचा असताना आई मला एका कपड्याच्या दुकानात विसरून गेली होती. मी अगदी लहान असल्यामुळे मला काउंटरवर बसवलं होतं. दुकानातील एक नोकर माझ्याशी खेळत होता. काही वेळाने बघतो तर आई गायब. मला घेऊन धावत तो बाहेर गेला आणि त्याने मला आईच्या हवाली केलं. का कसं कोणास ठाऊक, मला तो माणूस आजही आठवतो. मला 6वं वर्ष लागलं तशी शाळेत प्रवेश मिळवण्याची आईची धडपड सुरू झाली. आमच्या अगदी घरासमोरच बालमोहन विद्या मंदिर, स्टेशनजवळ छबिलदास शाळा, परंतु 3 रुपये फी सुद्धा देणं कठीण होतं. मग समोरचीच मोडक इंजिनियर अप्पर प्रायमरी म्युनिसिपल शाळा क्रमांक 3 येथे प्रवेश घेणं अपरिहार्य झालं. प्रश्न एवढाच की प्रवेश 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिली नव्हे तर बिगरी, म्हणजे हल्लीच्या भाषेत प्री पहिली. त्याचे 2 फायदे झाले. वय जास्त असल्याने समज थोडी जास्त आणि कुठल्याही विषयाचं आकलन पटकन होत असे. तसंच धडाडी आणि लीडरशिप सुद्धा त्यामुळे वाढते. मला वाटतं की मुलांना फार लवकर शाळेत घालूच नाही. शाळेतील बहुतांश शिक्षिका प्रेमळ, शिकवण्याची जाण असलेल्या आणि मनापासून शिकवणाऱ्या होत्या. या शाळेनं मला खूप काही दिलं. प्रधान गुरुजी, जाधवबाई, गुप्तेबाई, साठेबाई या अविस्मरणीय व्यक्तिरेखा माझ्या डोळ्यांसमोर आजही उभ्या राहतात. मी शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून माझं कौतुक होत असे. आमच्या प्रिन्सिपल भाटवडेकरबाई मला प्रत्यक्ष वर्ग शिक्षिका नव्हत्या तरी त्या म्हणत, तू खूप मोठा होणार, आपल्या शाळेचं नाव मोठं करणार. त्यांना काय कल्पना की म्युनिसिपालिटीच्या शाळा पुढे ओस पडणार आहेत म्हणून. चांगल्या गोष्टी चिरकाळ टिकतात हा भाबडेपणाचा परिपाक आहे, ते त्यांना कसं कळणार होतं त्यावेळी. मराठी भाषेवरील माझ्या प्रभुत्वाचं आमच्या म्युनिसिपल शाळेतील बाई फार कौतुक करत असत. त्यातून माझा स्वभावही खूप विनोदी. म्युनिसिपल शाळेतील साठेबाई, गुप्तेबाई माझा पेपर मुलांना नेहमी वाचून दाखवत असत. त्या शाळेत दर शनिवारी परीक्षा असे. तिमाहीला पेपर सायक्लोस्टाईल असे. एकदा स्पष्टीकरणासाठी कठीण समय येता कोण कामास येतो असा समास दिला होता, परंतु छपाई दोषामुळे तो कठीण समय येता कोण तामास येतो असे छापले होते. सर्व मुलांनी ताचा का समजून सुरेख उत्तरं लिहिली, परंतु मी फक्त 13 असा एकच शब्द लिहिला.
बाईंनी पेपर तपासताना तिथे खूण करून ठेवली आणि पेपर देते वेळी मला बोलावून विचारलं, काय रे गोरे, हे काय उत्तर? तेव्हा मी म्हणालो, बाई, त्यांनी काय विचारलं? कठीण समय येता कोण तामास येतो. अरे पण सगळ्यांना अक्कल नाही होय, बाई म्हणाल्या. त्यांनी कसं बरोबर ओळखलं? मी बाईंना म्हटलं, मला वाटलं की कठीण समय येता कोणता मास येतो, आणि आपण म्हणतोच ना दुष्काळात 13वा मास, म्हणजे कठीण समय येता 13वा मास येतो. बाई एकदम हसायला लागल्या आणि म्हणाल्या, तुझं डोकं कुठे आणि कसं चालेल कोण जाणे. वेगळ्या प्रकारे विचार केल्यामुळे माणसाची जी प्रगती होते तिलाच आउट ऑफ द बॉक्स विचारसरणी म्हणतात. अगदी लहानपणी घडलेल्या या छोट्याशा गोष्टींमधून मी हे शिकत गेलो. मी मोडक इंजिनिअरिंगच्या वास्तूतील म्युनिसिपल शाळेत शिकत होतो. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळणं आजच्या इतकंच दुरापास्त. वर्ग कमी असल्याने आणि मुलं जास्त असल्याने बिगरीत आम्ही गोणपाटावरच बसल्याचं मला आठवतं. पण बिगरीतून पहिलीत घालत नसत, कारण वर्गात जागाच नव्हती. शेवटी माझ्या आईने गयावया केल्यावर मी पहिलीत गेलो. आधीच 7 वर्षांचा झाल्यावर बिगरीत, त्यामुळे मी थोडा मागे पडलो होतो. पण त्याचा फायदा मात्र पुष्कळ झाला. आपल्या वाढत्या वयाबरोबर समज वाढत असल्याने सर्व अभ्यास अगदी सोपा वाटत असे. स्मरणशक्ती चांगली असल्याने सर्व धडे तोंडपाठ होत असत. त्यामुळे माझा नेहमीच पहिला नंबर येई. बहुतेक विषयात 100% गुण मिळत असत. आमच्या वर्गात एक मुलगी होती. तिचं आडनाव शिगम असावं. अतिशय हुशार. तिचा नंबर दुसरा असायचा. अगदी क्वचितच माझा नंबर दुसरा झाल्यास तीच हमखास पहिली असायची. सर्व खेळात सुद्धा ती अग्रेसर होती. खूप धडाडी होती तिच्यात. तिचा भाऊ मोहन हाही आमच्याच शाळेत होता. खूपच सामान्य. पास होईल ना होईल अशी स्थिती. मला वाटतं 5वीचा वर्ग सुरू झाला त्या पहिल्या दिवशी ती मला दिसली नाही. आता शिवाजी पार्कचा टेलिफोन एक्सचेंज आहे, तिथे एक झोपडपट्टी होती, तिथेच ती राहत होती. मी तिच्या घरी गेलो. तिची आई होती. मी विचारलं, सुगंधा का नाही आली? तिच्या आईनं उसासा सोडला. म्हणाली, काय करणार बाबा शिकून, आता तिला कामाला लावणार. मोहन म्हणजे तिचा भाऊ. मोहन आहे ना, त्याला शिकवायला हवं. मी काय बोलणार. माझी खात्री होती की सुगंधा शिकली असती तर अगदी IAS सुद्धा झाली असती आणि मोहन 10वी सुद्धा झाला नसता. त्या समाज अनास्थेची आणि मानसिकतेची ती बळी गेली. पण ती घटना मात्र माझ्या मनावर अगदी कोरली गेली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमुळे माझ्या आईवर मानसिक तसाच शारीरिक ताणही प्रचंड प्रमाणावर पडत असे. घरच्या सगळ्या माणसांचं जेवण खाण, आल्या गेल्यांची उठबस, आम्हा मुलांवर लक्ष ठेवणं, घरकाम, धुणी भांडी आणि सकाळ संध्याकाळ बाहेर स्वयंपाकिणीचे काम. आमच्याकडे जेवण अगदी साधं, खरं म्हणजे सर्व राहणीमानच. नळ छाप साबणाचा 1 बार आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी, 1 पंचा. मी गमतीनं म्हणत असे की 5 जणांनी मिळून सामायिक वापरायचा तो पंचा. मला वाटतं ती चंचला अशा काही नावाची गुलाबी रंगाची गोडसर टूथ पावडर होती. आणखी कसल्याच गरजा नव्हत्या. घरी नोकरचाकर असण्याचा प्रश्नच नव्हता. रात्री सगळ्यांची जेवणं झाली की आई भांडी स्वच्छ करत असे. तशात पाण्याचा सुद्धा तुटवडा सुरू झाला होता. आई अगदी गळून गेलेली असायची. माझी आई पोळ्या फारच चांगल्या करत असे. सगळ्यांच्या पोळ्या लाटता लाटता तिचे हात भरून येत. मी विचार करत असे की सगळे पोळ्यांच्या ऐवजी पाव किंवा भात का खात नाहीत. मी गणित मांडलं. पोळ्या म्हणजे फारच मोठे झंझट होते. पूर्वी गहू अगदीच घाणेरडे असत. ते मोठ्या डब्यात साठवायचे, नेहमी चाळून घ्यायचे आणि पीठ करून आणायचं. पिठाचा डबा वेगळा, पोळ्या बनवण्यासाठी तेलाची बुडकुळी आणि तांदळाच्या पिठाची छोटी डबी, मळण्यासाठी परात, पोळपाट, लाटणी आणि तवा, त्याला लागणारा वेळ. माझ्या हिशोबाने भारतीय स्त्रीचा सुमारे 50% वेळ केवळ पोळी या एका पदार्थाने घेतला होता. मी विचार केला की मी जर 4 पोळ्या खाल्ल्या नाहीत तर आईचे तेवढे श्रम कमी होतील. मी पोळी खाणे सोडून दिले, अगदी आज तागायत. परिस्थिती बदलली की विचारही बदलतात. आता मात्र वाटते की जर माझ्यासारख्या सगळ्यांनीच पोळ्या खाणं सोडून दिलं असतं तर तिला कदाचित स्वयंपाकिणीचं काम मिळालं असतं का. प्रत्येक प्रश्नाला अदृश्य बाजू असतात. आपण नीट कानोसा घेतला पाहिजे.
आज परिस्थिती खूपच बदललेली आहे. दर्जेदार आटा तयार मिळतो. स्टोव्हच्या जागी गॅस आला, घरातली माणसं सुद्धा कमी झाली, वॉशिंग मशीन आलं, माणसाची भूक सुद्धा कमी झाली, पोळ्या सुद्धा तयार मिळतात. दुसऱ्या अंगानं विचार केला तर स्त्रिया आता पुरुषांबरोबर सगळीकडे काम करतात. त्याही 8-8 तास, त्याहूनही जास्त व्यस्त असतात. गरजा फार बदलल्या आहेत. पूर्वी 4 मुलांवर जेवढा खर्च होत नसे तेवढा एका मुलावर होतो. चैनीच्या गोष्टींचे खप खूप वाढलेत. मुलांना बाहेर खेळायला जायची ना जागा ना आवड. महागडी खेळणी तात्पुरतं मनोरंजन करतात. ह्यापुढे शहरातल्या मुलांना गाय दूध देते हे सांगावे लागेल. कुत्रा, मांजर, कावळा आणि कबूतर ह्या पलीकडे निसर्ग संपर्क नाही. आम्ही गरिबीत सुद्धा आजच्या मुलांपेक्षा नक्कीच खूपच सुखी आणि आनंदी होतो. अंगाला लावायचा वेगळा साबण फक्त दिवाळीत मिळेल. टीव्ही वगैरे नव्हतेच. आमच्या घरी रेडिओ सुद्धा नव्हता. शाळा संपली की नुसते हुंदडणं, झाडावर चढणं आणि गंमत. अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची अतिशय गोडी होती. विषय कुठलाही असो, हातात आलेल्या कुठल्याही मराठी अथवा हिंदी पुस्तकाचा मी फडशा पाडत असे. माझ्या वाचनाची गती खूप तेजच होती. एकदा माझ्या भावाने माझी परीक्षा घेतली तेव्हा मी त्याने दिलेल्या एका पुस्तकातील 22 पानं 10 मिनिटात वाचून काढली आणि त्याने त्यातील विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. परंतु केवळ आवड असून उपयोग काय? पुस्तकं कुठून आणणार? आमच्याकडे वर्तमानपत्र सुद्धा बीपी धुरी फुकट टाकत असत. त्यावर पुष्कळ विचार केल्यावर मला एक युक्ती सुचली. आमच्याकडे एक भली मोठी पत्र्याची ट्रंक होती. मी आबांना म्हटलं, आबा, ती ट्रंक मला द्याल का हो? आबा म्हणाले, कशाला? मला लायब्ररी काढायची. ते माझ्याकडे मला वेळ लागले की काय अशा तऱ्हेने बघू लागले. मग जरा विचार करून म्हणाले, घे. माझ्या लायब्ररीचं नाव ठेवलं ज्ञानप्रकाश वाचनालय. मग मी सगळी नियमावली अनिल गोडांबेंकडून सुवाच्य अक्षरात लिहून घेतली. रविवारी सकाळी मी मोहिमेवर निघालो. मी माझ्या वडिलांच्या मित्रांकडे गेलो. त्यांना म्हणालो, काका, माझ्या वाचनालयाचे आपण सभासद व्हाल का? माझं वय जेमतेम 12 वर्ष असावं. केवळ कुतूहलापोटी ते विचारायचे, पण फी किती? फी बी काही नाही, मी सांगायचो. फक्त सुरुवातीला सभासद होण्यासाठी कुठलीही 5 जुनी मराठी पुस्तकं द्यायची आणि दर महिन्याला फी म्हणून कुठलेही जुने पुराणे मासिक द्यायचे. माझी ही आयडिया माझ्या कल्पनेपेक्षाही यशस्वी ठरली. सर्वसाधारण कुठल्याही घरात पुस्तके असतात आणि त्याचे काय करायचे हा प्रश्नही असतो. पाहता पाहता माझी ट्रंकच काय, पण आमची गॅलरीही पुस्तकांनी भरली. सुमारे 2000 पुस्तकांनी. माझ्या वडिलांचे वाचलेले तोंड एखाद्या एन्सायक्लोपीडियाच्या 24 व्हॉल्यूम एवढे झाले. एखादी गोष्ट करण्यासाठी नुसतीच तीव्र इच्छा पुरत नाही. यशासाठी अनोखा मार्ग चोखाळावा लागतो, नाही का? त्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या नोकरी संदर्भातल्या किंवा त्यांच्या परदेशवारीतल्या तिथे त्यांना भेटलेल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या आठवणी आहेत. त्याचबरोबर एक वृद्ध आठवण त्यांनी मांडली आहे, ती मी वाचते. माझा प्रिय मित्र नंदू गद्रे कोल्हापूरहून आमच्या ऑफिसला आला आणि म्हणाला, मोहन, मला काही सेकंड हँड मशीन्स घ्यायची आहेत. त्यांचा एजंट पाटील म्हणून कोणी आहे, तो गिरगावात आहे कुठेतरी. चल आपण जाऊया. भर दुपारी सुमारे 1 ते 1:30च्या सुमारास आम्ही एका बैठ्या चाळीत पोचलो. पहिल्या मजल्यावर ते पाटील राहतात असं समजलं. आम्ही गेलो तर एक 8 बाय 10ची खोली. गेल्या गेल्या डावीकडे एक खाट, उजवीकडे भले मोठे फोटोग्राफीचे लॅम्प्स, खुंटीवर टांगलेले कपडे आणि एका कोपऱ्यात एक मध्यमवयीन स्त्री कोपऱ्यात एका चुलीवर भाकऱ्या करण्याच्या तयारीत. आम्हाला खूपच संकोचल्यासारखे झाले. तेवढ्यात एक 24शीतला मुलगा आला. त्याने आम्हाला बाजेवर बसवले. दुसऱ्याने कोल्ड्रिंक आणून दिले. डी.व्ही. पाटील आता येतील असं सांगितलं. तोपर्यंत त्या स्त्रीने पोळ्यांची तयारी केली. एकाने 3 पाट ठेवले. तेवढ्यात डी.व्ही. पाटील आले. मी त्यांना तुम्ही खाऊन घ्या म्हणून सांगितले. 3 ताटे, 3 वाट्या आणि 3 पाटांमध्ये 2 छोट्या बशा होत्या. मी पाहत होतो. तिघेही पाटावर बसले आणि ती स्त्री जी त्या तिघांची मावशी होती
त्यांची आई गेल्यामुळे तिनेच त्यांचे संगोपन केले होते. तिने जोरात हाक मारली, ए जन्या, रे विठ्या. आणि पटकन 2 मांजरं आली आणि त्या 3 पाटांमधल्या प्रत्येकी एका बशीसमोर बसली. मग मावशीने प्रत्येकासाठी पोळ्या वाढायला सुरुवात केली आणि मांजराची वेळ आली की त्याला छोटुकली पोळी. माझं मन आनंदानं भरून गेलं. एवढं सुख, एवढं प्रेम कुठल्या राजमहालात तरी मिळेल का? आज 30 वर्षांनंतरही ते दृश्य माझ्या हृदयावर कोरलं गेलंय. रिकामी बरणी. लहानपणी मला गोड खायची फारच इच्छा होत असे, त्यातल्या त्यात गूळ. आईनं कितीही लपवला तरी मी तो शोधून काढत असे. शेवटी आईने गुळाचा डबा अगदी वरच्या फळीवर ठेवला. त्या फळीखाली एक लाकडी स्टँड होता. आई आजूबाजूला नाही असं बघून मी त्या स्टँडवर चढलो आणि गुळाचा डबा काढण्याचा प्रयत्न करू लागलो. अचानक माझा तोल गेला आणि स्टँड सकट मी आडवा. चपळाईनं मी पळून गेलो, पण स्टँड वरच्या बरण्यांचा चक्काचूर झाला. लोणची, मीठ, मसाले जमीन दोस्त. आई काय करणार बिचारी, होती बसून. तासाभराने मी आईकडे गेलो. मलाही वाईट वाटलं होतं. मी म्हणालो, आई मी चुकलो, पण जाऊ दे ग, रिकाम्याच होत्या बऱ्याचशा बरण्या. त्यांनाच वाईट वाटलं असेल आपल्या रिकामपणाचं. तशाही परिस्थितीत आई हसून उठली, म्हणाली, तुला लागलं नाही हे काय कमी आहे? पण जसा मोठा होत गेलो तेव्हा लोकांच्या घरी गेलो की बरण्या बघायचा छंद लागला. माझ्या वडिलांचे मित्र खूप श्रीमंत, तसेच आमचे शेजारी पाजारी बऱ्यापैकी सुस्थापित. त्यांच्याकडे बरण्या भरलेल्या असायच्या. पण माझ्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेतील मित्रांच्या घरच्या बरण्या तशा रिकाम्याच असायच्या. त्या खिन्न आहेत असा मला भास व्हायचा. त्या मानानं भरलेल्या बरण्या जरा खुश वाटायच्या, सुखवस्तू घरातल्या गर्भार बायकांसारख्या. आणखी मोठा झालो तेव्हा वाटायचं की आपली बरणी जर ओसंडत असेल तर त्यातील चिमूटभर एखाद्या रिकाम्या बरणीत का बरं ओतू नये. पण हे सावधपणे करायला हवं. एखाद्याची बरणी जेवढी रिकामी तेवढी त्याची वृत्ती ताठर असण्याची शक्यता असते. खरे तर ही नैसर्गिक प्रक्रिया असावी. अगदी कोलमडून जाऊ नये म्हणून हा ताठरपणा निसर्गतःच येत असणार. आणखी वयाने मोठा झालो तेव्हा ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला, म्हणजेच बरणी अर्धी भरलेली की अर्धी रिकामी इथवर आलो. सकारात्मक भूमिका असलेल्या माणसाचा ग्लास अर्धा भरलेला असतो. नकारात्मक मानसिकता असलेल्या माणसाचा ग्लास अर्धा रिकामा असतो. पण त्याला इगो असेल तर काय करेल तो? मला वाटतं की तो आपला मोठा अर्धा ग्लास छोट्या ग्लासात ओतून पूर्ण भरत असेल. सरतेशेवटी या नकारात्मक भूमिकेवाल्या व्यक्तीचा ग्लास छोटा छोटा होत जाणार. अशा रीतीने एक प्रकारे तो त्याचा अधोगतीचाच आलेख होणार. याला काय म्हणायचे? तृप्तीची क्लुप्ती की अल्पसंतुष्टपणा? आणि सगळेच असे अल्पसंतुष्ट झाले तर भौतिक प्रगती कशी होणार? गेल्या 2000 वर्षातील अद्भुत प्रगती ही माणसाच्या हवेमुळे आणि जिज्ञासेमुळे झाली आहे. कितीही मिळालं तरी अपुरं अशा मनोवृत्तीमुळे माणसाच्या या हव्यासातच त्याच्या प्रगतीचं यश दडलंय. मात्र हा हव्यास माणसाला सुख देईल का, या प्रश्नाचं उत्तर व्यास सुद्धा देऊ शकणार नाही. अशा विविध आठवणींनी आणि अनुभवांनी संपन्न असं हे आनंद यात्री पुस्तक मोहन गोरे लिखित तुम्ही जरूर वाचा. ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे ग्रंथालीने. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.